नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सिरसी बेला, बोथली, किन्नाडा, पिपडा, चनोडा परिसरातील सोयाबीन पिकावर खोडमासी येलो मोझॅक रोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे। हिरवेगार असलेले सोयाबीनचे शेत या रोगामुळे पिवळे पडण्यास सुरुवात झाली आहे। यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या कोपामुळे खूप मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे। सदर माहिती मनोज दांडदे, अध्यक्ष भाजपा उमरेड ग्रामीण यांनी उमरेड कृषी विभागाला माहिती मिळताच उमरेड तालुका कृषी अधिकारी तितमारे मॅडम यांनी आपल्या टीम सोबत 2 सप्टेंबर रोजी परिसरातील व सिरसी येथील उषा रामकृष्ण कामाडी याच्या सोयाबीनच्या शेतीची पाहणी केली व खोडमासी येलो मोझॅक रोगाबद्दल माहिती दिली। तसेच भरपूर प्रमाणात परिसरात सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे हे सांगितले। त्यांनी या रोगावर पिकोसन म्हणून स्प्रे करण्यास सांगितले। सदर रोगामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातला आलेला घात जाणार, यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई सरकार करणार की नाही याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर संदीप डेकाटे, तालुका प्रतिनिधी नागपूर ग्रामीण। सिरसी मंडळातले काही गावं व्हिजिट केले आहे। पिपरा, केसरापूर, बोथली आणि सिरसीला पण आलोय। प्रामुख्याने आपल्याला खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त दिसत आहे। तर आता जिथे जिथे खोडमाशीचा प्रादुर्भाव झालेला आहे ज्या झाडांना, ते रिकवर करणं जरा कठीण आहे, पण पुढे प्रादुर्भाव वाढू नये याच्यासाठी अलिका किंवा आपल्याला ॲम्प्लिगो यासारख्या औषधांची फवारणी करता येऊ शकते प्रोटेक्शन म्हणून, म्हणजे जेणेकरून हा वाढला नाही पाहिजे। पण जिथे जिथे इन्फेस्टेशन झालेलं आहे आता या स्टेजला, तर तिथे कव्हर होणं जरा कठीण वाटत आहे, पण एक फवारणी घ्यायला काही हरकत नाही। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।